पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजपचे आमदार अमित गोरे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। यावर भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हलगर्जीपणा करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर 100% कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। रुग्णालयात मुघलशाहीप्रमाणे मुजोरी चालू आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांनीही दखल घेतली आहे। गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। कोणालाही अभय दिले जाणार नाही असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। जिल्हाधिकारी यांच्या सोबत पुढे स्पष्ट केले आहे की या रुग्णालयास अनेक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत। पार्किंग करिता देखील जागा देण्यात आली आहे। तरी पण डॉक्टर आणि कर्मचारी अशा प्रकारे मुघलशाहीप्रमाणे वागत असतील। सर्वसामान्य नागरिकास अशा प्रकारे उपचार न देणे ही एक प्रकारची मुजोरी आहे, अक्षम्य गुन्हा आहे। हे खपवून घेतले जाणार नाही। गुन्हेगारांवर खटले भरण्यात येऊन कठोर कारवाई केली जाईल असे अधोरेखित केले। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।